मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा गुन्हे शाखेने तिला रंगेहात पकडले। अश्लील फोटोंचं प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे आणि 1 कोटी रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारताना संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे। दृश्य आपण पाहतोय त्यावेळची मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप या महिलेने केले। 3 कोटींची खंडणी अश्लील फोटोंचं प्रकरण मिटवण्यासाठी तिने मागितली होती आणि यातले 1 कोटी रुपये घेत असताना तिला अटक करण्यात आलेली आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली। मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप या महिलेने केलेले होते आणि आता ही महिलाच खंडणी स्वीकारताना 1 कोटींची खंडणी स्वीकारताना आता स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेली आहे। दरम्यान मंत्री महोदयांनी 1 कोटींची खंडणी कशासाठी दिली असा सवाल आता विरोधक उपस्थित करतायत। बघूया। 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे। आता असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जाते ते खरे, पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कुणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं। दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया। जयकुमार गोरेंसंदर्भातील हे प्रकरण आपण बघतोय। 2016 मध्ये काँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोरेंविरोधात एका महिलेने तक्रार केली होती। जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आला। 2017 मध्ये गोरेंवर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला। अटक टाळण्यासाठी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली। या प्रकरणात गोरेंना 10 दिवस तुरुंगवास सुद्धा झाला होता। 2019 मध्ये सुप्रीम कोर्टात जयकुमार गोरेंची संबंधित प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली।